नमस्कार. आजच्या डिजिटल युगामध्ये निवडणुका जिंकण्याचे नियम पूर्णपणे बदलले आहेत, नाही का? तो पारंपरिक प्रचाराचा काळ आता मागे पडलाय. आता वेळ आहे डेटा आणि टेक्नॉलॉजीच्या मदतीने विजयाचा मार्ग सोपा करण्याची. आणि याच प्रवासात आपल्याला साथ देणार आहे राजमुद्रा इलेक्शन मॅनेजर. जरा विचार करा, कार्यकर्त्यांच्या हातात मतदार याद्यांचे ते जाडजूड गठ्ठे, प्रत्येक माहितीसाठी कागदपत्र चाळावी लागतात आणि ऐन मतदानाच्या दिवशी तर विचारायलाच नको, सगळा गोंधळ. या सगळ्यामध्ये किती वेळ आणि शक्ती वाया जाते, नाही का? ही अडचण तुम्हालाही नक्कीच जाणवली असेल. चला, आता यातून बाहेर पडायची वेळ आली आहे. आणि हाच बदल घडवण्यासाठी तयार झाला आहे राजमुद्रा ॲप. हे फक्त एक ॲप्लिकेशन नाहीये, तर ही निवडणूक व्यवस्थापनाची एक संपूर्ण डिजिटल सिस्टीम आहे. एक असं व्यासपीठ जे उमेदवार, कार्यकर्ते आणि कोर टीम या सगळ्यांना एकत्र आणतं. चला तर मग आता आत डोकावून पाहूया की राजमुद्रा ॲपमधली ही स्मार्ट साधने आपला प्रचार कसा सोपा आणि प्रभावी बनवतात. आपण एक एक करून प्रत्येक वैशिष्ट्य सविस्तरपणे समजून घेऊ. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्मार्ट मतदार शोध. आता हजारो नावांच्या यादीतून मतदार शोधण्याचं टेन्शन गेलं. फक्त त्यांचं नाव, मतदार ओळखपत्र क्रमांक किंवा घर क्रमांक टाका आणि काही सेकंदात तो मतदार तुमच्यासमोर हजर. आणि हो, हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये काम करतं. आता वळूया घरोघरी सर्वेक्षणाकडे. समजा तुम्हाला एखाद्या विशिष्ट गावात किंवा बूथवर सर्वेक्षण करायचंय. फक्त ते ठिकाण निवडा आणि स्टार्ट D2D सर्वे या बटनावर क्लिक करा. बस, झालं काम सुरू. आता कागदी नकाशे आणि त्या याद्या सांभाळायची काहीही गरज नाही. सगळं काही तुमच्या मोबाईलमध्ये आहे. आणि सर्वेक्षण करणं किती सोपं आहे माहितीये? इथे वापरला आहे टिंडर स्टाईल स्वाईप इंटरफेस. म्हणजे मतदार जर समर्थक असेल तर सरळ उजवीकडे स्वाईप करा आणि जर विरोधक असेल तर डावीकडे. इतकं सोपं आहे की कोणत्याही कार्यकर्त्याला वेगळं ट्रेनिंग देण्याची गरजच नाही. तुम्हाला एकाच वेळी हजारो मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे का? तर कॅम्पेन ब्लास्ट हे फीचर खास तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला हवं असलेलं गाव किंवा बूथ निवडा, समर्थक किंवा तटस्थ मतदार सिलेक्ट करा आणि फक्त एका क्लिकवर सगळ्यांना व्हॉट्सॲपवर संदेश पाठवा. पण थांबा, हे फक्त ग्रुप मेसेजिंग नाहीये. आपण प्रत्येक मतदाराशी वैयक्तिक पातळीवरही जोडू शकतो. हे ॲप थेट मतदाराला त्याच्या नावासह वैयक्तिक व्हॉट्सॲप संदेश पाठवण्याची सुविधा देतं. यातून त्यांच्याशी एक थेट आणि मजबूत नातं तयार होतं. मतदानाच्या दिवशी पावत्या वाटण्याचा तो सगळा गोंधळ आता विसरून जा. राजमुद्रा ॲपमध्ये तुम्ही डिजिटल मतदार पावत्या तयार करू शकता. एकाच वेळी संपूर्ण कुटुंबाची पावती बनवा, तिची प्रिंट काढा किंवा थेट व्हॉट्सॲपवर PDF किंवा इमेज स्वरूपात शेअर करा. किती सोपं झालंय बघा. या ॲपमध्ये उमेदवारासाठी एक खास प्रोफाईल सेक्शन आहे. इथे उमेदवाराची सगळी माहिती, त्यांचं विजन, त्यांनी केलेली कामं आणि त्यांच्या सोशल मीडिया लिंक्स सगळं काही एकाच ठिकाणी टाकता येतं. यामुळे काय होतं तर मतदारांसमोर एक प्रभावी आणि एकसंध डिजिटल ओळख निर्माण होते. बरं, आत्तापर्यंत आपण ॲपची सगळी वैशिष्ट्य पाहिली. पण या सगळ्याच्या मागे खरी ताकद आहे ती डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. चला, आता हे बघूया की हे तंत्रज्ञान आपल्याला अचूक निर्णय घेण्यासाठी कशी मदत करतं. आपण जो काही डेटा गोळा करतो तो अशा रिपोर्ट्समधून आपल्या समोर येतो. इथे बघा, आडनावाप्रमाणे मतदारांची विभागणी दिसतेय. अगदी याचप्रमाणे आपल्याला गाव, बूथ किंवा वॉर्डनुसार तपशीलवार रिपोर्ट्स मिळतात. आणि हेच रिपोर्ट्स प्रचाराची अचूक रणनीती ठरवण्यासाठी खूप मोलाचे ठरतात. यातली खरी जादू आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरात. राजमुद्रा ॲपमध्ये जेमिनी AI मॉडेल वापरलं आहे. हे AI काय करतं तर मतदाराचं वय आणि तो कोणत्या भागात राहतो यावरून त्याचं संभाव्य कल ओळखू शकतं. इतकंच नाही तर प्रत्येक मतदारासाठी त्याचं नाव आणि बूथ वापरून खास वैयक्तिक मराठी प्रचार संदेशही तयार करू शकतं. आणि आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. समजा प्रचाराच्या धावपळीत कुठे नेटवर्क गेलं तर काही हरकत नाही, प्रचार थांबणार नाही. कारण राजमुद्रा ॲपची सर्व वैशिष्ट्य ऑफलाईनही तितकीच प्रभावीपणे काम करतात. तुम्ही केलेले सगळे बदल ॲपमध्ये सेव्ह होतात आणि नेटवर्क आल्यावर आपोआप सिंक होतात. म्हणजे आपलं काम अव्याहतपणे सुरू राहतं. प्रचाराची सगळी मेहनत फळाला येते ती मतदानाच्या दिवशी. आणि त्या एका निर्णायक दिवशी प्रत्येक क्षणावर नियंत्रण ठेवण्यासाठी राजमुद्रा ॲप एका शक्तिशाली शस्त्रासारखं काम करतं. इथे कामी येतो लाईव्ह पोलिंग मोड.
या फीचरमुळे आपल्या टीमला रिअल टाईममध्ये कळत राहतं की कोणी मतदान केलं आहे आणि कोण अजूनही बाकी आहे. याचा फायदा काय? तर शेवटच्या काही तासांमध्ये आपण बाकी राहिलेल्या आपल्या समर्थकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांना मतदानासाठी बाहेर काढू शकतो. हा आकडा बघा, 38,104. एका मतदारसंघात साधारणपणे इतके मतदार असतात. आणि आपल्याला माहिती आहे, निवडणुकीत एक एक मत किती महत्त्वाचं असतं. हे ॲप आपल्याला प्रत्येक मताचा मागोवा घ्यायला मदत करतं, जेणेकरून एकही समर्थक मतदानापासून वंचित राहणार नाही आणि आपला विजय निश्चित होईल. तर एक गोष्ट स्पष्ट आहे, राजमुद्रा ॲप हे फक्त एक साधन नाही, तर तो आपल्या विजयाचा डिजिटल मार्ग आहे. हे ॲप पारंपरिक प्रचाराच्या मर्यादा ओलांडून आपल्याला डेटा आधारित, अचूक आणि प्रभावी प्रचाराची ताकद देतं. थोडक्यात सांगायचं झालं तर राजमुद्रा वापरल्याने काय होतं? 1. कागदी याद्यांपासून कायमची सुटका मिळते. 2. सर्व निर्णय डेटावर आधारित असतात. 3. कार्यकर्त्यांचा प्रचंड वेळ वाचतो. 4. प्रचार अधिक अचूक आणि प्रभावी बनतो. आणि 5. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या दिवशी संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात राहतं. खरं तर ही एकच ओळ या ॲपचं सगळं सार सांगते. हा प्रचार डेटावर चालतो आणि नेटवर्क नसतानाही चालतो. कार्यकर्ता असो, बूथप्रमुख असो की स्वतः उमेदवार, सर्वांसाठी हे एकच व्यासपीठ आहे. तर मग आपल्या निवडणूक प्रचारात ही डिजिटल क्रांती घडवण्यासाठी आपण तयार आहात का? राजमुद्रा ही निवडणूक व्यवस्थापनाची नवी डिजिटल ओळख आहे. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. एक गोष्ट लक्षात ठेवा, योग्य वेळी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणे हाच विजयाचा खरा मार्ग आहे.